पण हर्डीकर साहेबांची खेप फुकट जाऊ नये। मंडळी, आपण हस्ताक्षर बघू शकतो, साक्षात स्वातंत्र्यवीर। समाजाने खरं तर आमच्या कुटुंबाला वाईट टाकलेलं होतं। सावरकरांचंच एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना। मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रत्नागिरीतील शिरगाव येथे आलेलो आहोत आणि हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने प्रचलित असा मार्ग आहे, वीर सावरकर मार्ग शिरगाव येथील। आणि आपण इथे या ठिकाणी एक बोर्ड बघू शकतो ज्याच्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा शिरगाव येथील जो मुक्काम झालेला आहे दामले यांच्या घरी, तो ह्याच ठिकाणी झालेला आहे। ह्या साईडला आतमध्ये त्यांचं घर आहे आणि दामले काका आपल्यासोबत स्वतः आहेत। नमस्कार काका। नमस्कार हर्डीकर साहेब, आपलं या शिरगाव गावात स्वागत आणि आज आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो। आपण जे आज नवीन वेगळ्या विषयावर यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब करताय। आज सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे, त्यामुळे आजचा दिवस आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आहे। त्यामुळे आज हा जो आपण व्हिडिओ करणार आहात, ही जी आज आपण तारीख निवडलीत तर त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। अगदी खरं आहे काका, आपण मार्गस्थ होऊया आपल्या घराच्या दिशेने। मला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा खरं तर खूप कुतूहल होतं मनात की ही नेमकी जागा कुठे आहे। मी देखील रत्नागिरी जिल्ह्यात राहतो आणि तरी देखील आपल्यालाच माहिती नाही की आपल्या आजूबाजूला इतकं ऐतिहासिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे। आणि आपण जेव्हा एखाद्या पर्यटन स्थळ म्हणून बघतो एखाद्या जागांकडे, तेव्हा त्या एक प्रचलित आलेल्या नावारूपाला आलेल्या जागा ठराविक असतात आपल्या जिल्ह्यात आजूबाजूला, पण ही खरी अशी म्हणतात तिथे असं हे जे आपण बघू शकतो एक नैसर्गिक अधिवासातलं, आणि अजूनही कदाचित या व्हिडिओमुळे आता इथे गर्दी खूप होऊ शकते कारण लोकांना माहिती नाही आहे, अशी ही ठिकाणं आहेत जिथे मनःशांती लाभते। बरोबर आहे की ज्यांना खरोखर इतिहासाविषयी महापुरुषांविषयी श्रद्धा आहे मनात, त्या मंडळींसाठी हे ठिकाण म्हणजे अतिशय आनंद देणारं, समाधान देणारं आणि एक ऊर्जा प्राप्ती देणारं आहे, करून देणारं आपल्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी, जिथे येऊन तुम्हाला नक्कीच एक ऊर्जा मिळेल असं हे ठिकाण आहे। आपण अधिक माहिती आता काकांकडनं जाणून घेणार आहोत। हर्डीकर साहेब, ह्याच्यात तुम्ही आज कोकणात पर्यटन आणि त्याचा आत्ता विषय केलात, झटकन माझ्या मनात आलं की या गोष्टीला पर्यटन स्थान न म्हणता एक प्रेरणास्थान किंवा ऊर्जास्थान जर म्हटलं तर या सावरकरांच्या वास्तव्य कक्षातून पुढील पिढी आपल्या एक हिंदुत्वासाठी एक नवी प्रेरणा, एक नवी ऊर्जा घेऊन जाईल असा मला विश्वास वाटतो। नक्कीच हा जो बोर्ड होता आपण बघितला, त्याचा नेमका इतिहास काय, हा किती साली झालेला आहे त्याच्यावर डिटेल लिहिलेलंच आहे, परंतु नेमकं कोणाच्या माध्यमातून हा बोर्ड इथे लागला आणि त्यावेळेला कोण कोण उपस्थित होते काय सांगतो। एक संघाच्या माध्यमातून, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून समरसता अभियान हे राबवलं गेलं 2006 साली। तर त्यावेळेला 2006 साली विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक समरसता मंच या विषयात ज्या वेळेला रत्नागिरी तालुक्यात काही कार्यक्रम घ्यावेत असं ज्या वेळेला चर्चा झाली, तर त्यावेळेला आमचे एक स्नेही प्रवीण जोशी त्यांनी म्हणजे ते विश्व हिंदू परिषद आणि ह्याचं काम करतात, तर त्या ह्याच्यात त्यांना हे माहिती होतं की दामल्यांच्या घरी सावरकर राहिलेले आहेत आणि हनुमान मंदिरात जीर्णोद्धार झालेला आहे, त्यावेळेला स्पृश्यास्पृश्य भेदभाव जाऊन हे केलेलं आहे। म्हणून मग त्यावेळेला तो कार्यक्रम जिल्हास्तरीय असल्यामुळे त्यावेळेला आपल्या संघाचे आत्ताचे सरसंघचालक मोहनजी भागवत, त्यांच्याबरोबर बाळासाहेब आपटे आणि दादा इदाते दापोलीचे, असे हे 3 महनीय व्यक्तींनी आमच्या म्हणजे इथे जे आमच्या घरी सावरकर कक्ष आहे त्याला भेट दिली आणि त्याच्यानंतर
जे हनुमान मंदिरात जिथे जीर्णोद्धार झाला आणि सावरकरांनी स्पृश्यास्पृश्य हे करून तिथे एकत्रीकरण केलं, तर त्या स्थानाला भेट दिली आणि असा तो 2006 साली हा कार्यक्रम इथे संपन्न झाला शिरगावात. त्यावेळेला त्यांच्याबरोबर गावातले जे काही एक संगरे नामक व्यक्ती होते, ते आता त्यावेळेला अतिशय वृद्ध होते, जवळजवळ 90-95 सालचे होते, पण त्यांना आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलावून त्यांचा यथोचित सत्कार ह्या आदरणीय लोकांकडून आम्ही केला आणि आमच्या गावातल्या लोकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तिथे सरमिसळ भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्या दिवशी. खरं सांगायचं तर आत्ता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं प्रवीण जोशी, यांच्याकडेच यांच्या मुलाची बायको म्हणजे माझी सख्खी बहीण, आणि त्यांच्याकडूनच रेफरन्स मला मिळाला तुमच्या घराचा बोलण्यात. आणि तेव्हा लगेच आपसुकच मी जसं सुरुवातीला सांगितलं, मला जेव्हा कळलं, मी जेव्हा फोटोज बघितले, तेव्हा अर्थातच आपल्या सर्वांनाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक जो आदरयुक्त सन्मान आहे आपल्या मनात आणि प्रेम आहे, त्याने आपसुकच वाटलं की आपण ह्या ठिकाणी अवश्य भेट दिली पाहिजे. आणि आपणच नव्हे तर हा जो काय एक छोटासा यूट्यूब चॅनल आहे माझा, त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला, जगाला ही माहिती कळली पाहिजे. त्याच अनुषंगाने आज इथे येण्याचा योग आलेला आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज महाशिवरात्र, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन आहे. आत्मार्पण दिन आपण सावरकरांच्या पुण्यतिथीला का म्हणतो? आत्मार्पण दिन सावरकरांच्या पुण्यतिथीला म्हणण्याचं कारण, सावरकरांनी 26 म्हणजे आज 26 फेब्रुवारी, त्याच्या अगोदर मला एक्झॅक्ट माझ्या दिवसाची ही चुकेल, पण 15 ते 20 दिवस अगोदर त्यांनी ठरवून, स्वतःच्या मनाशी ठरवून त्यांनी अन्नत्याग केला. अन्नत्याग केल्यानंतर मग नंतर ते काही दिवस पाण्यावर राहिले आणि मग त्यांनी पाण्याचाही त्याग केला, म्हणजे प्रायोपवेशन जे आपण म्हणतो. तर असं करून त्यांचा म्हणजे आपल्या भारत मातेला आपला आत्मा समर्पित केला, म्हणून आत्मार्पण दिन असं म्हणावं, असं हे माझ्या मनात आलं. बरोबर, खरं आहे. म्हणजे एका अर्थी आपण ज्यासाठी जन्म घेतला ती कार्य आपल्या हातून घडलेली आहेत आणि आता आपला तसा देह हा सोडायला हरकत नाही, अशा भावनेतून त्यांनी तो निर्णय घेतला असावा. ज्या मंडळींनी सावरकरांविषयी अधिक अभ्यास केलेला आहे, वाचन केलेलं आहे, त्यांना याविषयी नक्कीच अधिक माहिती असेल आणि त्यांनाही ह्याची कल्पना असेल. मला असं म्हणायचं आहे की सावरकरांचंच एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर असं मला वाटतं की समाजाचं देणं किंवा समाजाचं ऋण त्यांच्या मताप्रमाणे पूर्ण फेडून झालेलं असावं आणि मग आता आपल्या देहकुडीचा इथे काही हे नाही, तर आपण देवाकडे मार्गस्थ व्हावं, असाही एक हेतू असावा, असं माझ्या बालबुद्धीला वाटतंय. खरंय खरंय, अतिशय योग्य विश्लेषण केलं आपण सावरकरांच्याच एका वाक्याचं आणि ते इथे लागू होतंय. इकडे आपण आता घराच्या जवळ पोहोचलेलो आहोत गप्पा मारत मारत, आणि अतिशय आपण घर बघितलं तरी लक्षात येईल की कोकणातील पारंपरिक पद्धतीचं घर आहे. भले त्यात आधुनिकीकरण केलेलं आहे, परंतु जो साज आहे, जी आपण म्हणतो ठेवण असते घराची, तो बदललेला नाही आहे किंवा त्याचं काहीही कुठेही डागडुजी केली असली तरी स्ट्रक्चर बदललेलं नाही आहे. आणि समोर इकडे हा गोठा आहे का? गोठा आहे. तर इकडे आपण बघू शकतो ह्या साईडला गुरंसुद्धा आहेत आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरीसारख्या ठिकाणी, शिरगाव अगदी रत्नागिरीला जवळचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी हे एक निसर्गरम्य वातावरणात असलेलं पारंपरिक कोकणी घर आहे. त्यात असलेला हा ऐतिहासिक ठेवा आहे, तो आपण आता आतमध्ये काका आपण जाऊन बघूया. हो नक्की या. हर्डीकर साहेबांचं आमच्या दामले निवासस्थानी स्वागत. धन्यवाद. वैजनाथ दामले हे माझे बाबा. बरं, तर आपण बघू शकतो ह्या ठिकाणी आपण घरात प्रवेश करतोय आणि काकांच्या वडिलांचं नाव इथे आहे सुरुवातीलाच. अतिशय प्रसन्न वाटतंय घरात आल्याच आणि म्हणतात
तसं ह्याच वास्तूची ही अशी ताकद असते एखाद्या, इथे महापुरुषांचं वास्तव्य झालेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही श्रद्धेने त्या वास्तूचं जतन केलेलं आहे. मला वाटतं डाव्या बाजूला इथे आपल्याला बोर्ड दिसतोय, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वास्तव्य करतो. आपण ह्या वास्तूत प्रवेश करणार आहोत, परंतु त्याआधी मला घर बघायला तुमचं एकदा आवडेल. नेमकं कारण हे अशी घरं आता फार कमी बघायला मिळतात सगळीकडे. आता नवीन स्ट्रक्चर, RCC, आणि तर नेमकी काय विशेषता आहे वास्तूची, जुन्या पद्धतीची वास्तू आहे? हे इथे बघितलं तर ही जुन्या पद्धतीची ओटी, ही आता पडवी किंवा ओटीचा खालचा भाग. म्हणजे आता पूर्वीच्या वास्तू ह्या अगदी रस्त्यालगत नसायच्या, त्यामुळे रस्त्याच्या वरती 2-3 पायऱ्या हे ठेवून वरती आलेली आहे. ही एक हे बाजूची ही आहे. अच्छा, खोली. स्टोर रूम टाईप. नंतर ही ओटी. ओटी झाल्यानंतर इथे हे सोफा, म्हणजे आता ही एक त्याच्या बाजूची रूम, की पाहुणे वगैरे आल्यानंतर त्यांना हातपाय आणि हे ते स्वच्छ करून हे करण्यासाठी. मग इकडे इथे आतल्या बाजूला माझघर. हां, अच्छा. हे देवघर पण आहे समोर. देवघर हे माझघर, आणि हे आतमध्ये स्वयंपाकघर. खूप मोठं घर आहे. तिकडे परत एक पडवी आहे. इकडे तुम्ही बघू शकता, खूप खासियत आहे या घराची, की एकीकडे आधुनिक सुद्धा सगळ्या सोयी सुविधा केलेल्या आहेत, तर दुसरीकडे जी त्याची जुनी ठेवण आहे ती बदललेली नाहीये. इथे देव्हारा सुद्धा विशेष आहे, खूप छान डिझाईनचा हा देव्हारा आहे. आणि एक इकडे ही एक खोली. इकडे आता पूर्वीचं न्हाणीघर, आणि हे ते त्याला हे पाणी तापवण्यासाठी चूल. इथे तुळशी वृंदावन सुद्धा आहे, आणि निसर्ग चहूबाजूनी अगदी घराचा आहे. मी जसं म्हटलं मगाशी, जोशी काकांच्या माध्यमातून मला कळलं, माझ्या बहिणीच्या दीर गुहागरचे आठवले, सुनीत आठवले, ते इथे येऊन गेले होते. आणि त्यांनी पोस्ट एक छोटीशी लिहिली होती, आणि फोटो सुद्धा इथल्या लोकेशनचा टाकला होता. आणि त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की दामले काका अगत्याने माहिती देतात येणाऱ्या लोकांना इथली, आणि ते मी आता अनुभव घेतोय साक्षात इथे. धन्यवाद. आपला परिचय थोडक्यात एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या घरात कोण कोण राहतं, आपला व्यवसाय काय आहे, आणि आपलं कसं काही इथलं रुटीन असतं. माझं नाव प्रसन्न वैजनाथ दामले. माझं शिक्षण, शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण हे रत्नागिरीतच झालं. मी एक छोटासा व्यवसाय हे करतो. साळवी स्टॉपला माझं दुकान आहे. सायबर कॅफे, कुरिअर सर्व्हिस, आणि एक मिनी बँकिंगचा माझ्याकडे तो व्यवसाय आहे. आम्ही मला एक भाऊ, एक बहीण, तिचं लग्न झालं, ती पुण्याला असते. दुसरा भाऊ रवींद्र वैजनाथ दामले, तो BSc ॲग्री झाला, आणि BSc ॲग्री झाल्यानंतर तो आता ॲग्रिकल्चर लँड डेव्हलपमेंटसाठी जे हे लागतात, प्रस्ताव करायला लागतो किंवा त्याचे रिपोर्ट बनवायला लागतात, असा तो त्याचा एक वेगळा व्यवसायही त्याचा आहे. आम्ही दोघेही या घरात आम्ही एकत्रित राहतो. बाबांना जाऊन आज 7 वर्ष झाली, आणि त्यामुळे आई, माझं कुटुंब आणि आमच्या दुसऱ्या भावांचं कुटुंब. आत्ता घरात आम्ही 3 जण आहोत, कारण आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. शिरगावात भवानी रुद्र सोमेश्वराचं खूप पुरातन मंदिर आहे, म्हणजे शके 1743 सालातलं वगैरे असावं असं ते मंदिर आहे. त्यामुळे त्या मंदिरामध्ये एकादशीपासून प्रतिपदेपर्यंत तो उत्सव चालतो. त्यामुळे आमच्या गावातले सर्व लोक, जे बाहेरगावची मंडळी असतात, ती लोक आवर्जून या उत्सवाला येतात. त्याच्यामुळे आज बाकी घरातली सगळी मंडळी, माझा मुंबईहून आलेला चुलत भाऊ अमेय दामले, त्याची पत्नी वगैरे, असे सगळे लोक उत्सवासाठी मंदिरात गेलेले आहेत. आम्ही पण आता जाणार आहोत, पण हर्डीकर साहेबांची खेप फुकट जाऊ नये, आलेल्या माणसाचे ते एवढे लांबून आलेले आहेत,
त्यामुळे मग त्याकरता ठीक आहे. म्हणजे मनापासून धन्यवाद. मला योग जुळवून आणण्याचं कारण कदाचित व्हिडिओ हा आजच्या मुहूर्तावर जाणार नाही, आत्मार्पण दिवस मला पण, परंतु मला इथे यायची इच्छा होती. मी पूर्वाश्रमीची मनीषा सदाशिव घैसास आणि आत्ताची प्रज्ञा प्रसन्न दामले. माझं माहेर सांगली जिल्ह्यातील तासगाव, जे द्राक्षांसाठी खूप प्रसिद्ध आहे, असं माझं माहेर आहे. आणि खरं तर आमचं छोटं कुटुंब होतं आणि इथे आल्यावर मी एकत्र कुटुंब पद्धतीत, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 जण आम्ही एकत्र असायचो. इथे जेव्हा मी आले तेव्हा खरं तर मला काही गोष्टी माहिती नव्हत्या, कारण तसं तासगाव हे तालुक्याचं ठिकाण होतं आणि हे एकदमच तसं खेडेगाव होतं. पहिल्यांदा मला खरं सांगायचं तर शेजार नाही, कारण मी वाड्या संस्कृतीत वाढलेली आहे. आणि इथे हे एकटंच घर, घरात माणसं भरपूर होती, पण वाड्याची जी एक अटॅचमेंट असते ना प्रत्येक ह्याच्याशी, तशी इथे नव्हती. बरं, पटकन कोणाला भेटायला जावं तर काही चान्सस नव्हता. पण सगळे घरातले ना इतके छान विचार आहेत ना, की त्या छान विचारातून मलाच म्हणजे मी माहेरपेक्षा सासरी जास्त राहिली. खरं सांगायचं तर माझ्या लग्नाला 28 वर्ष झालेली आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा खरं तर मला माहिती नव्हतं की सावरकर इथे राहायला होते. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या घराची दारं किंवा आमच्या दामले कुटुंबियांची दारं ना ही जवळजवळ रात्री 11:30 ते 12 वाजेपर्यंत उघडी असतात. म्हणजे कोणीही आलं अगदी. म्हणजे मला एक आठवण या निमित्ताने सांगावी वाटते की सोलापूरहून आमच्याकडे एक डॉक्टर आले होते आणि मे महिना होता आणि अर्थातच तेव्हा अंगणं वगैरे आपली सगळी छान सारवलेली असतात. ते पहिल्यांदा आले आणि त्यांनी ना इथे बाहेर आमचं अंगण आहे तिथे ना आमच्या वास्तूला साष्टांग नमस्कार घातला. असे काही इतके छान अनुभव आहेत ना की असं पटकन डोळ्यात पाणी येतं आणि अभिमान वाटतो की आपल्याला असं इतकं छान घर मिळालंय की जे सावरकरांच्या वास्तव्याने पावन झालेलं आहे आणि त्याचा एक छोटा भाग होण्याची संधी कदाचित देवानेच आम्हाला दिली असेल. आणि त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य जेवढं आम्हाला माहिती आहे ते पुढच्या पिढीला किमान कळावं. आणि एक मला सांगावंसं वाटतं की माझ्या मुलांना सुद्धा, खरं तर रत्नागिरीमध्ये आमचा फ्लॅट आहे पण तिथे जायला त्यांना आवडत नाही खरं सांगायचं तर. आणि आता तीही शिकली आहेत की कोणी आलं तरी किमान चहा करून देणं, कारण आपल्याकडे कोकणात अतिथी देवो भव हा आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्यामुळे तेही आले की तितक्याच आनंदाने सगळं त्यांना ते दाखवतात किंवा मी बघितलं आहे त्यांना, कारण कधीतरी अशी वेळ येते की त्यांना पण हे सगळं सांगायचं असतं. आणि सासूबाई माझ्या शिक्षिका होत्या आणि त्या कोणीही आलं तरी अगदी त्याची जवळून विचारपूस करून आणि त्यांना सगळी माहिती त्या कायम सांगत असतात. आणि मला असं वाटतं की मी आणि माझ्या जाऊबाई राधिका दामले, ती आज नाही आहे खरं तर इथे, मी नोकरी करते त्यामुळे मी बराच वेळ बाहेर असते, पण ती कायम घरी असते. आणि छान एकूण असं छान वातावरण आहे, अगदी काहीच प्रश्न नाही. आपण एकदा खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जिथे वास्तव्य केलं तिथे जाऊया आणि तिथली माहिती त्या खोलीची तुम्ही द्या. 1921 साली सावरकरांची अंदमानातून सुटका झाली आणि त्यानंतर त्यांना स्थानबद्धतेसाठी रत्नागिरीमध्ये आणलं गेलं. तेव्हा रत्नागिरीमध्ये खरं तर प्लेगची साथ आली होती आणि एवढ्या मोठ्या माणसाला कोणाकडे ठेवायचं हा एक खरं तर सगळ्यांपुढचा प्रश्न होता. पण विष्णू काशीनाथ दामले हे त्या काळातले शिरगावचे पोलीस पाटील होते आणि खरं तर ते धाडसी करारी असे होते. ते सावरकरांना भेटण्यासाठी गेले. सावरकरांना त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ना एक छोटी खोली आहे, ती तुम्ही बघायला या, तुम्हाला पसंत पडते का बघा. कारण एवढ्या मोठा माणूस आपल्याकडे ठेवणं हे त्या काळात खूप अवघड गोष्ट होती. त्यांना सांगितलं की सावरकर म्हणाले त्यावरती, अहो खोलीचं असं काही नाही, ती नक्कीच अंदमानापेक्षा छान असणार आहे. सावरकर आमच्याकडे 27 नोव्हेंबर 1924 ते 20 जून 1925 असा जवळजवळ 6 ते 7 महिन्याचा कालावधी
ते शिरगाव येथे आमच्या घरी म्हणजे दामले कुटुंबियांच्याकडे ते राहायला होते. खरं तर त्या काळात त्यांना आपल्याकडे ठेवून घेणं ही एक खूप मोठं चॅलेंजिंग होतं. कारण समाजाने खरं तर आमच्या कुटुंबाला वाईट टाकलेलं होतं. कारण काय झालं माहिती आहे का, की जे सहभोजन झालं होतं मारुतीच्या देवळात, तर त्या ठिकाणी पण पणजोबा असतील असे सगळे लोक गेलेले होते. आणि एवढा मोठा माणूस जर ज्या घरात राहतो आणि बरं तो सगळं त्याचे अस्पृश्यता निवारणासाठी काम करतोय किंवा सगळेजण लोक भेटण्यासाठी त्यांना इथे येत आहेत आणि त्या लोकांचं ह्या घरातले सगळे जण करतायत. आणि बरं तेव्हा ना सावरकरांनी एक संमिश्र हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता आणि सर्व स्त्रिया आपल्याकडे इथे बोलावल्या होत्या. त्यांनी एवढंच सांगितलं होतं की तुम्ही बोलवायचं काम करा, मग बघू आपण काय करायचं. तर तेव्हा सुद्धा म्हणजे ही गोष्ट त्या काळात म्हणजे आज 100 वर्षापूर्वी ही गोष्ट खरं तर खूप अवघड आहे, पण ती गोष्ट झालेली होती आणि कर्मठ लोक अर्थात होतीच होती, त्यामुळे ठीक आहे. पण ते पण हे पचवणं खूप अवघड गोष्ट होती. पण हे सगळं या दामले कुटुंबियांनी केलं ना, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या काळातल्या मला स्त्रियांचं पण खूप कौतुक वाटतं. कारण का माहिती आहे का, एवढ्या मोठ्या माणसाचं रोज करणं ही सुद्धा खूप अशक्य अशी गोष्ट आहे. आणि त्याहून मला एक आश्चर्य काय वाटतं माहिती आहे का, की 100 वर्ष हे घर चालू राहणं हे सुद्धा खूप अवघड काम आहे आणि ते आम्ही दामले कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर आमच्याकडे ना बरेचसे सावरकर भक्त सावरकरांची खोली बघायला तर येतातच. बरं त्याला ना कोणत्याही वेळेचं बंधन आम्ही ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे अगदी आनंदाने आम्ही त्यांना सगळी आम्हाला जी माहिती आहे ना ती सांगण्याचा खरं तर प्रयत्न करत असतो आणि ते खूप आनंदाने पुन्हा आम्हाला परत येण्याचं आश्वासन देतात. आणि या गोष्टीला आज 100 वर्ष होत आहेत, ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. बरं इथे असताना त्यांनी हिंदूपद पादशाही ग्रंथ तर लिहिलाच, उशापसारखं नाटक लिहिलं. आता अजून एक आणखीन जसं आमच्याकडे येऊन 100 वर्ष झाली तसंच हेडगेवारांची भेट पण ह्याच ठिकाणी झाली होती. आणि या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा दसऱ्याच्या दिवशी 1925 साली 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हे दोन्ही योग आमच्यासाठी खूप आनंदाचे आहेत. खरं तर आमचंही काहीतरी पूर्वसुकृत चांगलं असावं की आम्ही ह्या असं आम्हाला दामले कुटुंबीय सासर मिळालं आणि सावरकरांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या घरात आम्ही आमचंही जीवन व्यतीत करतोय, हे आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. एवढं सांगून मी माझं 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी हर्डीकरांचे खूप आभारी आहे किंवा त्यांचे मी ऋण व्यक्त करते. या बाबतीत आत्ता जे प्रज्ञान सांगितलं ते एकदम सगळं बरोबरच आहे. पण मला 100 वर्षापूर्वी आमच्या पणजोबांची म्हणजे माझी पणजी, त्याच्यानंतर आजोबांची आजी म्हणजे मुरेश्वर विष्णू दामलेंची पत्नी माझी आई, तर या ह्याच्यामध्ये सावरकरांसारखं म्हणजे त्यावेळेला 1924 सालात सावरकरांसारख्या त्यावेळी राष्ट्रद्रोही आरोपीला आपल्या घरात ठेवणं हा म्हणजे हातात एक निखारा बाळगल्यासारखं काम होतं. आणि ही शक्ती किंवा ही जी आली आमच्या पणजोबांच्यात किंवा मग पणजोबांनी त्यांना आणलं, पण त्याच्यात आमच्या घरच्या मंडळींची सगळ्या साथ होती, महिला मंडळींची, की ठीक आहे आपल्या पतीने किंवा एक राष्ट्रप्रेमी पुरुषाला किंवा स्वातंत्र्यवीराला आपल्या ह्याच्यात खरं तर धगधगता ज्वालामुखीच तो खरं बरोबर आहे. आणि त्या ह्याच्यात सावरकर म्हणजे आम्हाला आजोबा गोष्टी सांगायचे त्यावेळेला सावरकरांनी त्यावेळेच्या असलेल्या आमच्या काही आज्यांना किंवा पणजांना किंवा माझी एक काकू होती ती इथे असायची, तिचे मिस्टर लवकर गेले त्याच्यामुळे, तर त्याने काही गाणी पोवाडे त्यावेळेला ते आम्ही पाटाचं पाणी हे भरायचो, तर त्यावेळेला पाटाचं पाणी भरत असताना गाणी पोवाडे असं ते म्हणायचे. नंतर शतपावली करताना काही स्तोत्र म्हणायचे आणि ही सगळी स्तोत्र
ही आमच्या आजीची आणि आपल्या पणजींची पाठ झालेली होती अशी ही माहिती आम्ही ऐकून आहोत. आता त्याच्यामध्ये मी ऐकलेला, आम्ही तिला काकवाजी म्हणायचो, तर काकवाजीच्या तोंडातून आम्ही सावरकरांनी रचलेला बाजीप्रभूंचा पोवाडा ऐकलेला आहे. माझा तो सगळा पाठ नाही, पण त्याच्यातले 2-3 वाक्य पाठ आहे. तो पहिला बार शिवाचा, तो दिसरा निज देशाचा, तो तिसरा स्वातंत्र्याचा, तो चौथा काय धर्माचा, 12-5वा धडाडडे जय झाला हर बोला, उरी घालू स्वातंत्र्य संग्रमी रिपुवरी घाला. असा तो म्हणजे त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला सुद्धा राष्ट्रीय कार्यासाठी प्रेरणा देण्याचं काम ह्या आमच्या घरी असलेल्या स्त्रीवर्गाने, महिला वर्गाने केलं. त्याच्याच संस्कारातून किंवा त्यांचेच असलेले काही, म्हणजे आपण म्हणतो हिंदू धर्मात संस्काराचं हळूहळू पुढच्या पिढीत परिक्रमण होतं. तर असे संस्कार आणि हे ते सगळे असल्यामुळे आमच्या मनात सुद्धा आपल्या राष्ट्रीय भावना तर आहेच किंवा हिंदुत्व विचार आमच्या ह्याच्यात आहेत. फक्त आज काळाप्रमाणे ते कसं व्यक्त करायचे याच्या गोष्टी बदलल्या असतील, पण जो मूळ जो विचारांचा गाभा आहे तो राष्ट्रीयत्वाचा आणि हिंदुत्वाचा, म्हणजे हे म्हणायचे तसं राष्ट्र प्रथम ही भावना असलेल्या पिढीत जागृत व्हायला हवी असं माझं मत आहे. माझ्या हातात जी 2 पत्र आहेत, त्यातलं पहिलं पत्र आहे ते सावरकरांचं पतितपावन मंदिराबाबतचं हे पत्र आहे. आणि जवळजवळ ना हे 1949 सालातलं पत्र आहे, पण त्याची शाईसुद्धा अजून इतकी व्यवस्थित आहे ना की अगदी असं जर व्यवस्थित वाचलं तर ते आपल्याला कळू शकतं काय आहे ते. आणि त्यांच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे आपण उपयोगी हा शब्द हा उखळ मधला काढतो, पण ते काढायचे आणि त्याला उकार द्यायचे. हे त्यांच्या अशी बरेच शब्द आहेत की त्या उत्तम शब्द लिहिताना आपण उसातला लिहितो, हा, पण त्यांनी काढून त्याला हे केलेलं आहे. हे मला त्यांच्या ह्याच्यातलं, आणि अतिशय शाईचं पेन टाकबोरूने लिहिलेलं असणार, कारण त्याशिवाय ते इतकं सावरकर म्हटल्यावर मराठी भाषेला आधी शब्दच इतके त्यांनी स्वतः दिलेले, त्यांना तो अधिकार आहे. हो 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 हो. आणि असं हे छान अगदी हे आहे. मी तुम्हाला दाखवते वाटल्यास. मंडळी, आपण हस्ताक्षर बघू शकतो. साक्षात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लिखाणातून, लेखणीतून आलेलं हे लिखाण आहे. मूळ हस्ताक्षर आहे. असं कदाचित फार रेअर उपलब्ध असेल. आपल्या रत्नागिरीसारख्या ठिकाणी दामले कुटुंबियांनी ह्याचं जतन केलेलं आहे. आणि ही ती खोली आहे जिथे आपण गप्पा मारल्या आता काका काकूंशी, आणि आपण बघू शकतो तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा. डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपचं लोकेशन मी देतोय, तुम्ही येऊन ह्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ शकता. मुळात हा व्यवसायच नाही आहे, आणि हे एक त्यांनी जतन केलेली वास्तू आहे. तर परंतु त्यांच्या वेळेनुसार तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून नक्की इथे येऊन या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.